चाळीसगाव पोलीस कर्मचाऱ्यांवर अवैध धंदे चालकांशी संबंध असल्याचा आरोप। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमधील गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश बेलदार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। सटामटका चालवणाऱ्या किंगमेकर सोबत मद्यपान करतानाचे त्यांचे छायाचित्र समोर आल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली आहे। गोपनीय शाखेतील या कर्मचाऱ्याचे अवैध धंदे चालकांसोबत चांगले संबंध असल्याचा आरोपही होत आहे। मागील 15 वर्षांपासून चाळीसगाव पोलीस डिव्हिजनमध्ये कार्यरत असलेल्या योगेश बेलदार यांना पुन्हा एकदा गोपनीय शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे। यापूर्वीही ते एका जुगार अड्ड्यावर जुगार खेळताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले होते। त्यानंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती। या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनेही तक्रार दाखल केली आहे। अवैध धंदेवाल्यांशी असलेल्या संबंधांमुळे अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत आहे। या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसला असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यानेच अवैध कृत्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत गंभीर बाब आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे। काही